नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर महावीर शास्त्री, प्राकृत भाषा विभाग, प्राकृत आणि संस्कृत विभाग आहे. प्राकृत संस्कृत भाषा विभाग, वालचंद महाविद्यालय, सोलापूर, महाराष्ट्र येथे प्राकृत विभागातच विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. आणि आजचा आपला विषय हे तसा अत्यंत महत्त्वपूर्ण असा विषय आहे आणि तो विषयच प्राकृत भाषेसंबंधी विषय आहे. प्राकृत भाषेचा इतिहास या संबंधी आपण चर्चा करत असताना खूप महत्त्वाचे असे मुद्दे आपल्याला आज चर्चा करायला मिळणार आहेत. आपली जी सृष्टी आहे ती अनेक आश्चर्यांनी भरलेली आहे आणि या सृष्टीमध्ये असे अनेक विषय आहेत की आजही ते निरुत्तर आहेत. या सृष्टीच्या अनेक विषयांना आपल्याला हात घालण्यासाठी, त्याची माहिती घेण्यासाठी, त्याचं महत्त्व जाणून घेण्यासाठी भाषा एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं साधन आहे. भाषेच्या माध्यमातूनच आपण आपले विचार इतरांना देऊ शकतो. भाषेचा इतिहास, भाषेच्या प्रारंभाचा इतिहास हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे. मनुष्य जेव्हा बोलायला शिकला त्यावेळी ज्या सर्व परिस्थिती होत्या त्यामध्ये अनेक अशा परिस्थिती उद्भवल्या. प्रारंभी मनुष्याने आपले विचार एकमेकांना देण्यासाठी विचाराची देवाणघेवाण करणं अत्यंत आवश्यक आहे हे जेव्हा त्याला वाटू लागलं तेव्हा आपले विचार देवाणघेवाण करण्यासाठी तो हातवारे, म्हणजे आपण अनेक वेळा काही बोलत नाही इतरांशी, पण आपण हातवारे करतो आणि त्या हातवाऱ्यावरून आपण समोरच्याचे भाव समजतो किंवा समोरची व्यक्ती आपले भाव समजतात. नमस्कार केला, लक्षात येतं की आपण त्यांना विनय प्रकट करत आहोत. हात केला की येण्याची संकेत आपण देतो. अशा संकेत केले की आपोआप लक्षात येतं की जाण्याचा संकेत आहे. असेच जेव्हा मनुष्य जंगलात राहत होता, समाजशील प्राणी, इतरही अनेक प्राणी या जगामध्ये आहेत, पण मनुष्य हा थोडा प्रगतिशील, समाजशील, एकत्रित राहण्याची भावना ठेवणारा असा हा प्राणी आहे. आणि समूहाने राहणाऱ्या या मनुष्याने आपले विचार एकमेकांना पटवून देण्यासाठी, म्हणजे माझे जे मनातले जे भाव आहेत आणि माझ्या मनातले भाव इतरांना प्रकट करण्यासाठी जे माध्यम वापरलं जातं त्याला भाषा असं म्हटलं जातं. आणि मी म्हणाल्याप्रमाणे जंगलातला राहणारा हा मनुष्य, समाजामध्ये एकत्र येऊन राहणारा हा मनुष्य हळूहळू जेव्हा प्रगती करू लागला तेव्हा त्याला लक्षात आलं की आपल्याला आपल्या संप्रेषणासाठी, आपल्या विचारांच्या देवाणघेवाणीसाठी एका विशिष्ट माध्यमाची आवश्यकता, आणि तो हातवाऱ्याने, इतर अवयवांच्या हालचालीने किंवा विशिष्ट प्रकारे तो एकमेकाला इशारे करून बोलत असे. आणि या बोलण्याच्या माध्यमातून तोंडातून शब्द न फोडता, काहीही न बोलता तो आपले शब्द इतरांना प्रकट करण्यासाठी प्रयत्न करू लागला. पण त्याला असं लक्षात आलं की या हातवाऱ्याच्या माध्यमातून काही सीमा आहेत. या सीमेच्या पलीकडे आपण आपले विचार दुसऱ्याला पटवू शकत नाही. तेव्हा त्या मनुष्याने ठरवलं की काय असेल बाबा ह्याची पुढची गोष्ट, ह्याच्या पुढची बाब काय असेल. तेव्हा त्याला असं लक्षात आलं की आपल्या कंठातून विशिष्ट असा आवाज निघतो आणि त्या आवाजाच्या इशाऱ्यावरून तो सांकेतिक त्या चिन्हावरून आवाजाच्या तो एकमेकांना विचार सांगू लागला. आ, उ, ए. आपण पाहिले काही फिल्ममध्ये वगैरे पाहिलं असेल की विशिष्ट आवाजाद्वारे जंगली लोक, जंगली माणसं, जंगलातली लोक, प्राचीन काळातले लोक, सिंधू सभ्यतेपूर्वी सुद्धा जी या भारतवर्षात असेल किंवा संपूर्ण पृथ्वी तलावर राहणारी जी मंडळी होती त्या मंडळींनी अनेक इतिहास किंवा त्याच्याद्वारे आपले सिनेमे किंवा फिल्म दाखवताना असं दाखवलं आहे की त्या माध्यमातून विशिष्ट आवाज असे काढून मनुष्य हा जो आहे आपल्या विचारांचे देवाणघेवाण करत असे.
आणि या आवाजांच्या माध्यमातून त्याला असं लक्षात आलं की या आवाजांना सुद्धा काही ना काही आकार उकार असे देता येतात आणि त्या आकारांच्या माध्यमातून आपण खूप चांगल्या प्रकारे आपले विचार एकमेकाला पटवू शकतो. सुरुवातीला हाताच्या इशारे हातवारे करून आणि त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये मनुष्याने भाषेची प्रगती जेव्हा केली तेव्हा असं लक्षात आलं की या कंठातून ही कंठ जे आहे कंठामध्ये जे यंत्र आहे स्वरयंत्र आहे या स्वरयंत्रातून आपल्या नाभीपासून त्या स्वरयंत्राच्या या ठिकाणापर्यंत बाहेर त्यातून विशिष्ट अशा प्रकारे वायू बाहेर काढून आणि त्या माध्यमातून आपण विशिष्ट स्वर काढले तर आपल्याला एकमेकांना समजून घेण्यासाठी अजून काहीतरी उपयोग होऊ शकेल. आणि या माध्यमातून मनुष्य हा जो आहे पुढे प्रगती करू लागला आणि स्वरांपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर त्या स्वरांपासून अक्षरं तयार झाली आणि अक्षरांपासून हळूहळू त्याला असं लक्षात आलं की 2 अक्षरं जोडली की एखादा शब्द होऊ शकतो. शब्द ही कल्पना नसणार आहे त्यावेळी, पण त्या अक्षरांच्या माध्यमातून त्या विशिष्ट असे शब्द तयार करून एकमेकांच्या विचारांना तो देवाणघेवाण करू लागला. मनुष्य सांगितल्याप्रमाणे नेहमीच प्रगतिशील राहिलेला आहे. स्वतःच्या जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी त्याने अनेक बदल घडवून आणले आणि अशाच प्रकारे विचारांच्या देवाणघेवाणीमध्ये सुद्धा त्याने शब्द प्रस्फुटित करत असताना त्यामध्ये त्याने स्वतःचे अक्षरातून शब्द आणि शब्दातून हळूहळू वाक्य तयार होऊ लागले. आणि ह्या प्राकृतिक अवस्थेमध्ये राहणाऱ्या त्या मनुष्याला हळूहळू ती भाषा विशिष्ट प्रकारची जमू लागली आणि छोट्या छोट्या स्वरातून छोट्या छोट्या अक्षरातून छोट्या छोट्या शब्दातून छोट्या छोट्या वाक्यातून एकमेकांना जास्तीत जास्त विचारांचं आदान प्रदान होऊ लागलं आणि त्यातूनच या भाषांचा जन्म झाला. मनुष्य समाजशील प्राणी असल्याने तो वेगवेगळ्या गटामध्ये राहू लागला आणि वेगवेगळ्या गटामध्ये राहत असताना तो वेगवेगळ्या समूहामध्ये जिकडे तिकडे राहत असे आणि त्यामुळे त्या समूहाची एक अशी विशिष्ट भाषा निर्माण होऊ लागली आणि ती प्राकृतिक स्वरूपात राहत असणाऱ्या या मनुष्याच्या मनातून सहज वाणीतून सहज शब्दातून प्राकृतिक शब्दातून निघत असलेल्या भाषेमुळे ती भाषा सहजच प्राकृत भाषा अशी ओळखली जाऊ लागली. प्राकृत हा शब्द आपण ऐकतो तेव्हा त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ सहजच लपलेला आहे, त्यामध्ये दडपलेला आहे. प्रकृत म्हणजे फार पूर्वी केलेलं, कृत म्हणजे केलेलं, प्रकृत प्राकृत हा एक प्रकार त्याचा शब्द तयार होतो. आणि प्राकृत म्हणजे पूर्वी केलेलं, फार पूर्वी प्राचीन काळापासून चालत आलेले. आणि दुसरं आपल्याला प्राकृतिक शब्दाचा अर्थ माहीतच आहे, जे सहज आहे, जे निसर्गतः तयार झालेलं आहे, ज्यामध्ये निसर्गाचं सर्व काही त्यामध्ये छबी दिसून येते, निसर्गाचं वर्णन त्यामध्ये दिसून येतं. निसर्गतः जी भाषा तयार झाली निर्माण झाली ती निसर्ग भाषा म्हणजेच प्राकृत भाषा. 8व्या शताब्दीमध्ये नमी साधू नावाचे एक खूप मोठे विचारवंत होऊन गेले. त्यांनी प्राकृत भाषेचं वर्णन करत असताना खूप सुंदर शब्दामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, प्राकृतेति सकल जगत जंतूनां व्याकरणाधि विहीनाहित संस्कार सहज वचन व्यापार प्रकृती तत्र सैव वा प्राकृतम. प्राकृतेति सकल जगत जंतूनां, प्राकृत ही भाषा कोणा एका व्यक्तीची, कोणा एका समाजाची, कोणा एका समूहाची भाषा नाही, ती सकल जगत जंतूनां, या जगामध्ये विश्वामध्ये जितके काही प्राणी मात्र आहेत ती आपली सहजची भाषा बोलतायत. तीच भाषा म्हणजे प्राकृत भाषा. नैसर्गिकतः निर्माण झालेली भाषा म्हणजेच प्राकृत भाषा. निसर्गतः नैसर्गिक रूपाने जी भाषा निर्माण झाली त्याच भाषेला प्राकृत भाषा असं म्हटलं गेलं. सकल जगत जंतूनां, नमी साधू म्हणतायत, प्राकृतेति सकल जगत जंतूनां व्याकरणाविहनतः, म्हणजे व्याकरण ज्यामध्ये फारसं असं बघितलं जात नाही. तुम्ही असंच बोललात, तसंच बोललात, असं कसं बोललात,
असे कुठलेही आडेवेडे किंवा त्याला बंधनं नसलेली भाषा म्हणजे ही प्राकृत भाषा. नैसर्गिक सकल जगत जंतूनाम व्याकरणाविहत सहजो वचन व्यापार. सहज वचन आणि व्यापारांद्वारे, व्यापारासाठी एकमेकाच्या विचारांच्या देवाणघेण्यासाठी सहजता जी भाषा बोलली गेली ती भाषा म्हणजे प्राकृत भाषा. आणि नमी साधूंनी अनेक यामध्ये दाखले दिलेले आहेत आणि त्याच्या पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे. तर आता ही प्राकृत भाषा आपण म्हणतो, तर त्या प्राकृत शब्दाच्या अर्थरूपाने ही भाषा तर निर्माण झाली. फार प्राचीन काळापासून अनेक विविध ग्रंथांमध्ये उल्लेख पाहत असताना असं दिसून येतं, आदिनाथ भगवंतांचा काळ असेल किंवा वेदपूर्वी सुद्धा काळ असेल, वेदपूर्वीच्या काळात सुद्धा सहज वचन व्यापार करण्यासाठी जी भाषा वापरली जात होती ती भाषा म्हणजे प्राकृत भाषा. सहजच आहे हो. मनुष्य सहज अगोदर बोलणार. एक लहान मूल जन्मल्यानंतर, त्या लहान मुलाचा जन्म झाल्यानंतर तो सहज पाहू शकतो आपण की सुरुवातीला तर तो बोलू शकत नाही, हात वारे करत असतो. त्याचे आप्त इष्टजन जेव्हा जवळ येतात त्याला खुशी होते, आनंद होतो, तो हात वाऱ्यांद्वारे स्वतःचे विचार प्रकट करतो. आणि त्यानंतर त्याला लक्षात येतं त्या लहान बाळाला की आपल्या कंठामध्ये आवाज आहे, तो कोणतरी दिसले की आवाज देतो, आ ऊ इतर शब्द वापरतो आणि त्यातून तो शब्द तयार करतो. आणि मग हळूहळू आपल्या आजूबाजूला असणाऱ्या त्या लोकांच्या माध्यमातून ते जे लोक बोलत असतात त्या भाषेच्या माध्यमातून तो भाषा बोलतो आणि ती भाषा म्हणजे प्राकृत भाषा. एखाद्या बालकाची सहज अशी भाषा म्हणजेच प्राकृत भाषा. मग विश्वामध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये जी सहजता निर्माण झालेली भाषा म्हणजे ती प्राकृत भाषा असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणजे ज्या ज्या प्रांतामध्ये, ज्या ज्या देशामध्ये, ज्या ज्या खंडांमध्ये जी जी भाषा मूळतः होती, सहज तयार झाली, जंगलातून राहणाऱ्या प्रगतिशील मनुष्याने जी भाषा तयार केली ती पहिली भाषा म्हणजे प्राकृत भाषा. आणि हीच प्राकृत भाषा प्रचलित झाली. पण आपण आज मुख्यतः भारतीय प्राकृत भाषांबद्दल बोलणार आहोत. आणि या भारतामध्ये अनेक प्राकृत भाषा बोलल्या जात होत्या आणि त्या प्राकृत भाषांच्या माध्यमातून या देशाची प्रगती झाली, या देशाचा पाया रचला गेला आणि तीच प्राकृत भाषा देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये चालून आली आणि तिने प्रगती साधली. प्राकृत भाषा निर्माण होत असताना त्यामध्ये अनेक संस्कार होतात आणि त्या संस्कारांच्या माध्यमातून त्या भाषेला नवनवीन रूप तयार होत असतात. सैलाओ इमं वाया विसंती एतो यनंती वाओ एंतिम समुद्रम चियनंती साराओ चिय जलायम. गौडगोह नामक एका सुंदर अशा काव्यामध्ये वाक्पती राजाने खूप सुंदर प्रकारे त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. सैलाओ इमं वाया विसंती एतोय नंती वाओ एंतिम समुद्रम चियनंती सायराओ चिय जलायम. आपण पाहतो की या विश्वामध्ये जिकडे तिकडे पाणी आहे, पाणी म्हणजेच आपण जीवन समजतो. आणि हे पाणी जेव्हा पाण्याची आपण पाहतो की नद्यांमध्ये, झऱ्यांमध्ये, समुद्रामध्ये जाणाऱ्या त्या पाण्यामध्ये, तलावामध्ये, वेगवेगळ्या स्रोतामध्ये जेव्हा पाणी असतं तेव्हा सूर्याची किरणं त्यावर पडतात आणि ती किरणं पडल्यानंतर आकाशात ते पाणी बाष्परूपात जातं आणि परत ते हळूहळू वाढत आणि त्यातलं आणि खूप जास्त असं पाणी जे आहे समुद्राला जाऊन मिळतं. आणि समुद्रावर जेव्हा सूर्याची किरणं तापतात तेव्हा ते समुद्रावर पडलेल्या त्या तप्त किरणांमुळं ते पाणी बाष्परूपामध्ये वर जातं आणि ते बाष्परूपात ते ढग पुन्हा एकदा आपल्या मनुष्य राहणाऱ्या त्या जागेमध्ये अनेक ठिकाणी येतात, विविध ठिकाणी जातात आणि बरसतात आणि पुन्हा पाऊस पडतो आणि पुन्हा जमिनीवर पाणी येतं आणि पुन्हा वाहतं. हे चक्र सतत चालू असतं. म्हणजे समुद्रातलं पाणी बाष्प रूपाने आकाशात, ढगाच्या रूपाने पाऊस आणि पावसाच्या रूपाने पुन्हा नदी नाल्यांच्या वाटेने परत समुद्रामध्ये जातं. तेच सांगत असताना गौडओहोमध्ये मी आत्ता सांगितलेलं श्लोकाच्या द्वारे प्राकृत भाषा म्हणजे काय खूप सुंदर प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. सैलाओ इमं वाया, या ज्या वाया म्हणजे वाचा, प्राकृत भाषेमध्ये वाया म्हणजे वाचा, या सगळ्या ज्या वाचा म्हणजे भाषा, जगातल्या सर्व ज्या भाषा आहे. सैलाओ इमं वाया विसंती म्हणजे विसावतात, येथेच विसावतात. विसंती येतो, येथेच विसावतात.
नंती वा आओ, आणि इथूनच वाचा येऊन जातात. अनेक भाषांची निर्मिती सुद्धा या प्राकृतमधून होते. अनेक नवीन नवीन रूप धारण करतात आणि परत ती पाऊस बरसल्यासारखे, पाणी बरसल्यासारखे ते भाषा पुन्हा येऊन याच प्राकृतात मिळतात. खूप सुंदर प्रकारे एका मेघजलांची आणि पाण्याची तुलना त्याने प्राकृताबरोबर केली आहे. प्राकृत भाषा म्हणजे कुठली अशी एक विशिष्ट भाषा नाही, तर त्या भाषांच्या समूहाला, तर त्या अनेक भाषांच्या समूहाला असं प्राकृत असं नामकरण दिलेलं आहे. तर हा भारत देश जो आहे अत्यंत विशाल अशी संस्कृती असलेला देश आहे. खूप मोठी प्राचीन संस्कृती याला लाभलेली आहे. इथे अनेक राजे महाराजांनी असेल, अनेक विचारवंतांनी असेल, त्यांनी आपले विचार इथं मांडलेले आहेत. तर ते विचार मांडत असताना त्याने कशा पद्धतीने मांडलं, तर त्यांना जे माध्यम उपयोगाला आलेलं आहे, तर ते माध्यम आहे प्राकृत भाषेचं माध्यम. प्राकृत, प्राक म्हणजे पूर्वी, कृत म्हणजे केलेलं, म्हणजे प्राकृत भाषा. तर या संपूर्ण भारत देशामध्ये आपण पाहिलं की भारत देशाच्या सीमा विशाल, हिंद देशाच्या या सीमा अनेक विशाल दूरपर्यंत पोहोचलेल्या आहेत. सिंधू संस्कृती आपण पाहिलेली आहे. तर त्या सिंधू संस्कृतीच्या पूर्वीसुद्धा जी भाषा या भारत देशामध्ये प्रचलित होती, तर त्या भाषेला प्राकृत असं नामकरण होतं. खूप दीर्घ अशी संस्कृती आहे. पण मी भगवान महावीर आणि महात्मा गौतम बुद्धांनी आपल्या प्रवचनांद्वारे जनसमूहाला संबोधित करण्यासाठी ज्या भाषेचा वापर केला, त्या भाषांच्या माध्यमातून आपणास काही भाषेचे दाखले देण्याचा प्रयत्न करणार आहे. भगवान महावीरांचा काळ म्हणजे ईसा पूर्व 529 वर्षापूर्वी भगवान महावीरांचा हा काळ. आणि भगवान महावीर आणि महात्मा गौतम बुद्ध हे समकालीन होते, समविचारक होते, अहिंसा तत्वज्ञानाचे प्रचारक होते, प्रसारक होते. जेव्हा देशामध्ये अनेक आक्रमणांचं वारं चालू होतं, अनेक पर आक्रमण असतील किंवा अनेक विकृत विचारांचं आक्रमण जेव्हा होत होतं, त्या काळामध्ये या दोन महापुरुषांनी जन्म घेतला आणि भारत देशातल्या जनतेला, सर्वसामान्य जनतेला प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांना स्थिर केलं आणि त्या स्थिरतेच्या माध्यमातून त्यांना एक नवीन दिशा दिली. असे ते दोन थोर विचारवंत, म्हणजे ईसापूर्व काळात जवळजवळ 600 वर्षापूर्वीच्या त्या काळामध्ये जन्मलेले हे दोन महापुरुष, महात्मा गौतम बुद्धजी आणि भगवान महावीर, त्यांनी आपल्या प्रवचनाची भाषा जी वापरली ती म्हणजे प्राकृत भाषा. असं काही वेळा निर्माण केलं जातं की दैव भाषा म्हणजे संस्कृत आणि मनुष्याची, दानवाची भाषा म्हणजे प्राकृत, पुरुषांची भाषा म्हणजे संस्कृत, महिलांची भाषा म्हणजे प्राकृत. पण आपण जेव्हा इतिहासाकडे, जेव्हा गंभीर चिंतनाद्वारे गूढ त्याकडे लक्ष देऊन जेव्हा आपण पाहतो, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की प्राकृत भाषेबद्दलचे अनेक वेळा काही गैरसमज होतात, गैरसमज निर्माण केले जातात आणि त्या गैरसमजुतीतून आपल्याला सुद्धा तसाच भ्रम निर्माण होतो. पण या ईसापूर्व 600 वर्षाच्या त्या कालखंडामध्ये भगवान महावीर असतील, महात्मा गौतम बुद्ध असेल, त्यांना असं लक्षात आलं की यांना मोठ्या भाषेमध्ये, दुसऱ्या परकीय इतर भाषेमध्ये बोलून सांगितलं तर ते शक्य होणार नाही. जसे आपण सर्वजण महाराष्ट्राचे आहोत, या महाराष्ट्रामध्ये जर आपण मराठी बोलू लागलो एकमेकाशी, तर सहजच आपले वचन व्यापार एकमेकाला आपल्याला समजतं, आपल्या विचारांची सहज देवाणघेवाण होऊ शकते. पण तेच एक परकीय भाषेमध्ये, कुठल्या तरी जर्मन लँग्वेजमध्ये, इंग्लिशमध्ये आपण जर बोलू लागलो तर फार कमी लोकांमधनं ते त्या आपल्या राष्ट्रामध्ये समजू शकतं. तर त्या पद्धतीने त्या देशातल्या जनतेला जर प्रबोधित करायचं असेल, त्यांना आपले विचार समजून द्यायचे असतील, तर तिथलीच भाषा वापरणं आणि त्यांच्या मनातली भाषा वापरणं अत्यंत आवश्यक आहे. ही बाब जाणून वर्धमान महावीरांनी असेल, महात्मा गौतम बुद्धांनी असेल, त्या काळामध्ये साधना केली. साधनेच्या द्वारे आपल्या तपश्चर्याने आपलं शरीर तप्त केलं, आपल्या विचारांना नवीन चालना दिली, नव्या दिशा दिल्या आणि त्या दिशांच्या माध्यमातून तळागाळाला जात असलेल्या, कुविचाराकडे जात असलेल्या समाजाला स्थिर करण्यासाठी या प्राकृत भाषांचा वापर केला. या दोन्हीही महापुरुषांचा जन्म जो आहे भारतात झाला आणि तोही भारताच्या पूर्व प्रांतात झाला. आणि त्या पूर्व प्रांतामध्ये त्या काळामध्ये बोलली जात होती ईसापूर्व 6व्या शताब्दीमध्ये ती भाषा म्हणजे प्राकृत.
मागधी प्राकृत. मी मगाशीच म्हणालो की प्राकृत ही कुठली एक भाषा नाही आहे, ही अनेक भाषांचा समूह आहे. जयदू सुद देवदा श्रुत. जेव्हा मनुष्याला असं लक्षात आलं की आपण आपल्या वाणीतून बोलू शकतो, सांगू शकतो, तेव्हा विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सहज प्राकृत भाषा बोलू लागला आणि त्या प्राकृत भाषेच्या माध्यमातून तो विचार देऊ लागला. त्याच माध्यमातून, त्याच पद्धतीतून प्रगत झालेल्या अनेक विकासाकडे जात असलेल्या या मनुष्याला जेव्हा विकृती येऊ लागली तेव्हा त्याला स्थिर करण्यासाठी भगवान महावीरांनी आणि महात्मा गौतम बुद्धांनी, त्या काळातल्या तत्कालीन महापुरुषांनी जी भाषा वापरली ती म्हणजे प्राकृत भाषा. मगध प्रांत, वेगवेगळ्या प्रांतामध्ये हा भारत देश त्या काळात सुद्धा विभाजित होता. हा आपला देश जो आहे मरहट्ट म्हणजे महाराष्ट्र, महाराष्ट्र शब्दाला त्या काळामध्ये मरहट्ट असं नामकरण होतं आणि तो प्रांत होता. आणि तिकडे पूर्व देशामध्ये, पूर्व भारत देशामध्ये मगध प्रांत होता आणि मगध प्रांताची बोलली जाणारी भाषा म्हणजे मागधी. सुदूर नेपाळपर्यंत सुद्धा भारत देशाचाच हा भाग होता आणि त्या नेपाळच्या सुद्धा अनेक वरच्या बाजूला सुद्धा महात्मा गौतम बुद्धांनी विहार केला आणि त्यावेळी मागधी प्राकृतमध्ये त्यांनी आपले प्रवचन दिले. अनेक ठिकाणी उल्लेखही येतो, अनेक ठिकाणी त्याचा संदर्भही प्राप्त होतो. त्या भाषेला पाली प्राकृत असंही म्हटलं जातं. पाली भाषा, सहज बोलली जाणारी ही भाषा ती पाली प्राकृत भाषा असंही म्हटलं जातं. पण त्या भाषेला मूळ जे नामकरण आहे ते नामकरण म्हणजे मागधी प्राकृत आणि त्या मागधी प्राकृतचाच वापर करत बुद्धांनी आपले त्रिपिटक समाजाला दिले, आपले विचार समाजाला दिले. शून्य असलेल्या या आत्मारूपी मनाला जर स्थिर करायचं असेल तर या भाषारूपी अमृताद्वारे स्वतःला चिंतनात आणलं पाहिजे, स्थिर केलं पाहिजे. हा जो विचार आहे महात्मा गौतम बुद्धांनी खूप सुंदर प्रकारे त्यांनी त्या काळी मांडला आणि ती मागधी प्राकृत, पाली प्राकृत ही त्रिपिटकांची भाषा बनली. आणि आज आपण पाहतो की चायना असेल, जपान असेल, अनेक देशामध्ये ह्या त्रिपिटकांना खूप महत्त्व आहे आणि ते लोक या त्रिपिटकांचा अभ्यास करण्यासाठी पाली प्राकृतचा अभ्यास करतात. आज एका संशोधनातून असं दिसून आलेलं आहे की या प्राकृतचा अभ्यास करणारे लोक, पाली प्राकृतचा असेल, मागधी प्राकृतचा अभ्यास असेल, तर या प्राकृतचा अभ्यास करणारे लोक जे आहेत भारतीयांपेक्षा विदेशी लोक जास्त आहेत. संशोधन प्रवृत्ती, भाषात्मक संशोधन प्रवृत्ती जी आहे ती विदेशातल्या लोकांनी जाणली आणि त्या माध्यमातून त्या भाषेला त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या भाषेचा अभ्यास केला. श्रीलंका सिंहल देश या नावाने पूर्वी काळात ओळखला जात होता. सिंहल देश असेल, चीन असेल, तिबेट, नेपाळ, जपान, पाश्चिमात्य अनेक देश असतील तर त्या देशामध्ये सुद्धा या पाली प्राकृतचा खूप लोक अभ्यास करतात. त्याचा अभ्यास करण्यासाठी, त्या चिंतन करण्यासाठी खास त्या देशातून इथे येतात आणि त्याचा अभ्यास करतात. कारण महात्मा गौतम बुद्धांचे विचार ते अत्यंत महत्त्वपूर्ण विचार त्या पाली प्राकृतमध्ये आहेत. तर त्या मगध प्रांतामध्ये बोलल्या जाणाऱ्या मागधी प्राकृतमध्ये, पाली प्राकृतमध्ये भगवान बुद्धांनी आपले विचार मांडले. त्यानंतर भगवान महावीरांचा जो प्रदेश होता वैशाली गणराज्य, त्याचे गणनायक होते आणि त्यांचे पिता राजा सिद्धार्थ आणि त्रिशला मातेच्या पोटी त्यांचा जन्म झाला आणि ते त्या प्रांताचे नायक होते. वयाच्या 30व्या वर्षी सर्व राजपाट सोडून त्यांनी दीक्षा घेतली, संन्यास दीक्षा घेतली आणि सतत अखंड 12 वर्षे तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी आपल्या प्रबोधनाला सुरुवात केली. आणि त्या 12 वर्षाच्या अखंड तपश्चर्येमध्ये फिरत असताना त्यांना असं लक्षात आलं की जनमानसाची जर भाषा कुठली असेल तर ती भाषा म्हणजे प्राकृत भाषा. त्या प्रदेशामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. त्या पैशाची प्राकृत, पाली प्राकृत, मागधी प्राकृत, मैथिली, शौरसेनी अशा अनेक भाषा बोलल्या जातात. तर या सर्व क्षेत्रातून भ्रमण केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की या जनसामान्यांना जर आपलंसं करायचं असेल, त्यांना
खरंच प्रबोधन करायचं असेल, त्यांना जर चांगल्या त्यांच्या मनामध्ये चांगल्या विचारांचं बीजारोपण जर करायचं असेल तर या प्राकृत भाषेशिवाय पर्याय नाही. आणि त्यामुळे त्यांनी आपले प्रवचन त्यातच सुरू केले. मी मगाशीच म्हणालो, क्षेत्रभेदानुसार भारत देशामध्ये अनेक प्राकृत भाषा बोलल्या जात होत्या. मगध प्रांतामध्ये बोलली जाणारी मागधी, त्याचप्रमाणे उत्तर हिंदुस्थान, उत्तर भारत, बरह वत्स भारत देश, जो उत्तर भारत होता, त्या उत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी मथुरेचा राजा म्हणजे शूरसेन जनपद, जसं मगध प्रांत होतं त्याचप्रमाणे उत्तर भारत हा शूरसेन जनपद नावाने ओळखला जात होता. आणि या शूरसेन जनपदाची भाषा होती, त्या भाषेला, त्या प्राकृत भाषेला शौरसेनी असं नामकरण होतं. आणि या शौरसेनी भाषेमध्ये त्या देशातले प्रदेश, उत्तर प्रदेशचा एक भाग म्हणजे मथुरा, ती शूरसेन जनपदाची राजधानी, आणि त्याच्या आजूबाजूला म्हणजे पंजाब असेल, आजचा पंजाब असेल, हरियाणा असेल, किंवा हिमाचल प्रदेश असेल, जम्मू काश्मीरचा भाग असेल, पार पाकिस्तानच्या सुद्धा पलीकडे असलेल्या त्या सिंध प्रांताच्या सुद्धा पुढे अफगाणिस्तानापर्यंत जी भाषा बोलली जात होती, त्या काळामध्ये त्या प्राकृत भाषेला शौरसेनी प्राकृत असं नामकरण होतं. आणि आज सुद्धा अनेक दाखले मिळतात, आज सुद्धा अनेक उल्लेख मिळतात. सिंध संस्कृतीचा अभ्यास जेव्हा केला गेला तेव्हा त्यामध्ये काही ज्या लिपी मिळालेल्या आहेत त्या लिपींचा अजूनही अभ्यास चालू आहे, संशोधन चालू आहे. तर त्या सिंध प्रांतामध्ये सुद्धा बोलली जाणारी जी भाषा होती ती शौरसेनी प्राकृत बोलली जात होती, असं स्पष्ट उल्लेख अनेक इतिहासकारांनी असेल, अनेक शिलालेखांमध्ये त्यामध्ये आढळून येतो. मी सम्राट अशोकांचा उल्लेख जेव्हा करेन त्यावेळी त्या प्रांताबद्दल पुनश्च एकदा आपल्यासमोर काही विचार प्रकट करेन. पण आता शूरसेन जनपदाबद्दल मी बोलत होतो. शौरसेनी प्राकृत जी भाषा त्या प्रांतावर अत्यंत प्रभाव टाकणारी अशी जी भाषा होती ती शौरसेनी प्राकृत. शौरसेनी प्राकृत उत्तर भारत, पूर्व भारतामध्ये बोलली जात असणारी, मगध प्रांतामध्ये बोलली जात असणारी मागधी, आणि ज्या ठिकाणी मगध प्रांत आणि शूरसेन जनपदाचं एकत्रीकरण जिथं सीमावर्ती भाग होता, तर त्या भागामध्ये जी भाषा बोलली जात होती त्या भाषेला, त्या प्राकृत भाषेला ईसापूर्व काळामध्ये 6व्या, 7व्या, 8व्या शताब्दीमध्ये अर्धमागधी प्राकृत असं नामकरण झालं. अर्धमागधी, त्याच्या नावातूनच लक्षात येतं की अर्ध म्हणजे अर्धे मागधी. ज्या भाषेमध्ये अर्धी मागधी भाषा आहे आणि उर्वरित जी भाषा आहे ती इतर भाषा म्हणजे शौरसेनी प्राकृत आहे, ती म्हणजे अर्धमागधी भाषा. भगवान महावीरांचा जो विहार काळ होता, विहार क्षेत्र होता, विहाराचा भाग होता, प्रवचनाचा, लोक प्रबोधनाचा मुख्य क्षेत्र जे होतं ते शूरसेन जनपद आणि मगध प्रांताच्या सीमावर्ती भागामध्ये अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी विहार केला. तसं तर त्यांच्या इतिहासात उल्लेख मिळतो की त्याने अफगाणिस्तानापर्यंत प्रवास केला आणि तिथे जाऊन सुद्धा त्यांनी आपल्या विचारांचं आदान प्रदान केलं. तर अशा प्रकारे अर्धी मागधी आणि अर्धी शौरसेनी या एकत्रीकरणाने भारताची भाषा तिसरी मुख्य, असे तर शेकडो प्राकृत भाषा आहेत, पण मुख्यतः एक 6 ते 8 प्राकृत भाषा आहेत ज्या प्रचलित झाल्या. तर त्या प्राकृत भाषांची आपण चर्चा करत आहोत. तर ती प्राकृत भाषा म्हणजे भगवान महावीरांनी आपले प्रवचन ज्यामध्ये दिले, शौरसेनी प्राकृत आणि अर्धमागधी प्राकृत. तर अशा प्रकारे त्या अर्धमागधी प्राकृतचा उदयकाळ किंवा प्रवास किंवा त्यांचं प्रचलन जे होतं त्या क्षेत्रामध्ये खूप होतं आणि त्या पद्धतीने त्या अर्धमागधी प्राकृतचा त्यामध्ये विकास झाला. आपल्याला माहीत आहे भारताच्या अनेक भाषा असतील, बिहारची भाषा असेल बिहारी किंवा मैथिली, किंवा उत्तर प्रदेशातल्या अनेक छोट्या छोट्या समूहाच्या ज्या भाषा आहेत त्या प्राकृत भाषेपासूनच निर्माण झालेल्या आहेत. शौरसेनी प्राकृत पासूनच निर्माण झालेली, त्याच्या अपभ्रंशीकरणाने तयार झालेली भाषा म्हणजे शूरसेन जनपदाची, ती म्हणजे हिंदी. आजची हिंदी. आज आपण त्या प्रवासात अजून पुढे येणार आहोत, पण मी या भाषेचा उल्लेख करताना आपल्याला खास सांगतो आहे की अशा प्रकारे अनेक भाषांचा उगम झाला आणि त्या उगमातून भाषा निर्माण झाल्या, स्थिर झाल्या आणि त्या स्थिर भाषेतून या भारताला अनेक भाषा मिळाल्या. असाच एक भारताचा पूर्व प्रांत, आपण भारताचा नकाशा जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की एक सुंदर अशी माता आपल्या हातामध्ये
दोन हात पसरून सुंदर प्रकारे या प्रकृतीला धारण केलेली अशी माता आपल्याला नजरेस येते, दृष्टीपथास येते. तर भारताचा जो पूर्व देश आहे, भारताचा जो पूर्व भाग आहे, त्या पूर्व भागामध्ये जी भाषा विकसित झाली त्या भाषेला खास त्याचं खूप सुंदर असं विश्लेषण इतिहासकाराने केलेलं आहे. पिशेल असतील किंवा रुद्रट असतील किंवा पिशेल हे तर उत्तरवर्ती काळातले विदेशी विद्वान आहेत, त्यांनी सुद्धा याच्यावर खूप अभ्यास केलेला आहे. तर त्या माध्यमातून पिशेलने खूप सुंदर अशी त्याची मांडणी केलेली आहे की पूर्व देशामध्ये, भारताच्या भागामध्ये जे लोक राहतात ते आजही आपण पाहिलं असेल की तिथं जंगली भाग किंवा दऱ्या खोऱ्या प्रकृतीने सुंदरता असलेला हा भाग खूप सुंदर आहे. आणि त्यामुळे त्या जंगलात राहणारे लोक आज सुद्धा अनेक लोक आदिवासी लोक तिथं अजूनही तिथे आपली संस्कृती टिकून आहेत. आज जर ते आदिवासी लोक टिकून असतील तर त्या काळामध्ये तर किती त्यांचं प्रचलन असेल आणि किती त्यांची प्रगती असेल किंवा त्यांचं किती त्यामध्ये वर्चस्व असेल. तर त्या आदिवासी लोकांना पिशाच्य लोक असं म्हटलं जायचं. म्हणजे पिशाच्यांप्रमाणे राहणारे लोक, एक त्यामध्ये शब्द त्यांचं नामकरण झालं होतं, पिशाच्यांप्रमाणे लोक म्हणून त्यांना पिशाच असं म्हटलं जायचं. पिशाच शब्द कुठलाही भाषेमध्ये कुठलाही शब्द वाईट किंवा कुठलाही शब्द चांगला असं कधीच नसतो, पण माणसाने त्यामागे दिलेली भावना जी आहे ती त्याला वाईट किंवा चांगली बनवते. आपण एखाद्या वस्तूकडे, एखाद्या गोष्टीकडे किंवा एखाद्या शब्दाकडे बघण्याचा दृष्टिकोन जसा ठेवतो तशी तो शब्द प्रचलित होऊन जातो. तर त्याप्रमाणे भारताच्या पूर्व भागामध्ये जी भाषा प्रचलित होती तर त्या पूर्व भागामध्ये प्रचलित असलेल्या भाषेला पैशाची प्राकृत असं म्हटलं जाऊ लागलं. इसापूर्व काळामध्ये पैशाची प्राकृत, आज सुद्धा पैशाची प्राकृत हा जो प्राकृत आहे हा या प्राकृत मधले ग्रंथ संपदा जी आहे अत्यंत विशाल ग्रंथ संपदा आहे. आज सुद्धा ताडपत्रामध्ये अनेक ग्रंथ तिथे उपलब्ध होतात. गुणाढ्यकृत खूप सुंदर असा मोठा विशाल असा कथा ग्रंथ रचला गेला गुणाढ्यकृत. त्या ग्रंथाची भाषा सुद्धा पैशाची प्राकृत आहे. पिशाच्यांद्वारे म्हटलं तरी त्यात वाईट वाटलं जाऊ नये, शब्द आहे तो. त्या आदिवासी भागातल्या आदिवासी लोकांकडून लिहिली जाणारी, बोलली जाणारी, प्रचलित असलेली भाषा म्हणून त्या पैशाची भाषेला ओळखू जाऊ लागलं. तर अशा प्रकारे उत्तर, पूर्व आणि त्यानंतर क्रमाने मगध प्रांताचा खालचा प्रांत म्हणजे हा दक्षिण द्राविडी प्रांत, या द्राविडी भागात सुद्धा जी भाषा बोलली जाऊ लागली त्या द्राविडी भाषेवर सुद्धा प्राकृत भाषा असं प्राचीन नामकरण त्याचा उल्लेख मिळतो. त्यानंतर आता आपण पाहतो की मल्याळम, कानडी म्हणजे कन्नड भाषा किंवा तमिळी भाषा, तेलुगू भाषा, या चार प्रमुख भाषा या द्राविड प्रांतामध्ये मुख्यतः आपण पाहतो. तशा अनेक उपभाषा सुद्धा आहेत, पण त्या द्राविडी भाषांना सुद्धा प्राचीन काळामध्ये द्राविडी प्राकृत नावाने ती भाषा ओळखली जात होती आणि त्यामधूनच ह्या सुंदर सुंदर अशा भाषा निर्माण झाल्या. आणि त्यानंतर आपण पुढच्या प्रांताकडे वळत आहोत, तो म्हणजे मरहट्ट महाराष्ट्र प्रांत. ज्या शब्दाचं उच्चारण करताना सुद्धा आपल्याला एक विशिष्ट असा ध्वनी आपल्याला बाहेर काढावा लागतो आणि आपल्याला जोर देऊन असे यामध्ये सांगावं लागतं महाराष्ट्र प्रांत, मरहट्ट प्रांत. या महाराष्ट्र शब्दामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे, अर्थ सहज दिसून येत आहे. महा म्हणजे मोठा राष्ट्र, मोठा असलेल्या राष्ट्रामध्ये बोलली जाणारी प्राकृत भाषा म्हणजे महाराष्ट्रीय प्राकृत. आज आपण जी मायबोली मराठी बोलत आहोत, ऐकत आहोत, समजून घेत आहोत, या मराठी भाषेची खरी जननी जी आहे ती म्हणजे महाराष्ट्रीय प्राकृत. महाराष्ट्रीय प्राकृतचाही इतिहास खूप दीर्घ काळाचा आहे. हा प्रांतच खरं तर खूप मोठा असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, कारण मैसूर प्रांत असा या प्रांताला काही काळ मधल्या काळामध्ये बोललं जायचं. पण त्यापेक्षा सुद्धा प्राचीन काळामध्ये जेव्हा याचं नामकरण होतं
तर त्या काळामध्ये ज्या प्रांताला जे नाव होतं ते मरहट्ट. या मरहट्टचे 2-3 अर्थ होतात. मरघट म्हणजे जिथे अनेक जिथले योद्धे मरणाचं सुद्धा भय करत नाहीत अशा तो प्रांत म्हणजे मरहट्ट. मरघट म्हणजे काही जो प्राचीन प्राकृत आहे, किंवा आत्ताच्या हिंदीमध्ये सुद्धा मरघट म्हणजे स्मशान किंवा पठार, अशा अनेक शब्द, एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात. तर त्याचप्रमाणे महाराष्ट्र मोठा राष्ट्र असं म्हटल्याप्रमाणेच मरहट्ट ज्या भूमीतले जे योद्धे आहेत ते अत्यंत बलवान आणि शूरवीर आहेत, कुठल्याच भीतीची ते तमा बाळगत नाहीत, असा जो प्रांत आहे तो मरहट्ट मराठी प्रांत. मरहट्ट प्रांताची भाषा म्हणजे महाराष्ट्री, मरहट्टी असा उल्लेख अनेक ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या प्राकृत भाषांमध्ये सुद्धा 3 प्रकारचे टप्पे त्यामध्ये केलेले आहेत. प्राचीन प्राकृत म्हणजे जी ईसापूर्व काळामध्ये, पहिल्या 2ऱ्या शताब्दीपासून प्राचीन काळामध्ये, मध्ययुगीन प्राकृत आणि अर्वाचीन प्राकृत. अर्वाचीन प्राकृत म्हणजे आपण आता जी भाषा बोलतोय मराठी ती प्राकृतच भाषा आहे, पण ती अर्वाचीन नूतन भाषा. प्राचीन प्राकृतचा आपण आता विचार करत आहोत. तर त्या प्राचीन प्राकृतमध्ये या मराठी प्राकृतचा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण असा भाग आपण पाहिलेला आहे. मी आत्ताच म्हैसूर प्रांतापासून उल्लेख करत होतो, कारण महत्त्वपूर्ण असं त्याचे एव्हिडन्सेस, त्याचे उल्लेख, त्याचे पुरावे, दाखले सुद्धा आपल्याला त्यामध्ये दिसून येत आहेत. दक्षिण भारतामध्ये, द्राविड देशामध्ये कन्नड प्रांत, कर्नाटक प्रांत हा जो आपण ओळखतो, त्या कर्नाटक प्रांतामध्ये म्हैसूरच्या जवळ हासन जिल्ह्यामध्ये श्रवणबेळगोळ नावाचा एक सुंदर असं क्षेत्र आहे. प्रकृतीच्या, निसर्गाच्या दऱ्याखोऱ्याने भरलेलं आणि पर्वतरांगाने व्यापलेला असा हा प्रदेश. आणि या पर्वतरांगाच्या प्रदेशामध्ये एका 10व्या शताब्दीमध्ये सुंदर मूर्तीची निर्मिती झाली, सुंदर मूर्ती निर्माण झाली, ती म्हणजे गोमटेश्वर बाहुबली भगवंतांची. आणि या गोमटेश्वर बाहुबली भगवंतांच्या मूर्तीच्या पायथ्याशी जेव्हा शिलालेख लिहिण्याचा प्रसंग आला, तेव्हा त्या प्रदेशातली भाषेमध्ये लिहिला जाणार हे निश्चितच आहे. तर अशा प्रकारे त्यामध्ये जेव्हा आपण लिहित असताना त्यामध्ये त्यांनी दोन्ही बाजूला लिहिलेलं आहे. एका बाजूला, उजव्या बाजूला, मूर्तीच्या पायथ्याशी उजव्या बाजूला त्यांनी कन्नड भाषेमध्ये, कन्नड लिपीमध्ये आणि कन्नड भाषेमध्ये लेख लिहिलेला आहे. आणि मूर्तीच्या डाव्या पायाच्या बाजूला पायथ्याशी जो लेख लिहिलेला आहे तो लिहिलेला आहे मराठी आणि प्राचीन महाराष्ट्री यामधली मध्यकालीन जी मराठी भाषा होती किंवा महाराष्ट्री प्राकृत होता, अपभ्रंश प्राकृतचा जो काळ होता, त्या काळातली भाषेमध्ये त्या पायथ्याशी डाव्या बाजूला त्यामध्ये लेख लिहिला गेलेला आहे. आणि त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, चामुंडराये करवियले, गंगाले सुत्ताले करवियले. मराठी भाषा जाणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा लेख नक्कीच माहीत आहे. पण त्यामध्ये असं दिसून येतं की हा प्रांत जो आहे महाराष्ट्राचा प्रांत होता, महाराष्ट्राचा भाग होता, महाराष्ट्री प्राकृत बोलल्या जाणाऱ्या क्षेत्राचा हा जो भाग होता. त्यामुळेच सहजच आहे, ज्या प्रदेशामध्ये जी भाषा बोलली जाते, ज्या भाषेचं प्रचलन आहे, त्याच भाषेमध्ये लेख लिहिला जातो. म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्री प्राकृतमध्ये, मराठीमध्ये अपभ्रंश प्राकृतमध्ये, अपभ्रंश मराठी प्राकृतमध्ये लेख लिहिला गेला. असे अनेक दाखले आपल्याला देता येईल. तर त्यामुळेच देवनागरीच्या पूर्व लिपीमध्ये हा लेख आपल्याला आढळतो. आणि जेव्हा प्राकृत असेल, मराठी असेल, महाराष्ट्री असेल, याचा उल्लेख जेव्हा करायचा प्रसंग येईल, तेव्हा या शिलालेखाचा उल्लेख केल्याशिवाय राहणार नाही. तर अशा प्रकारे महाराष्ट्री प्राकृत आणि या महाराष्ट्री प्राकृतपासूनच या आपल्या ज्या मराठी भाषा असेल किंवा कोकणी भाषा आहे, मराठी आणि कोकणीमध्ये फारसं फरक नाही, तर कोकणी भाषा असेल किंवा वैदर्भी भाषा आपण जी बोलतो, वैदर्भी भाषा सुद्धा या महाराष्ट्री प्राकृतपासूनच निर्मित झाली आणि निर्माण झाली आणि प्रचलित झाली. तर असा हा दक्षिण पश्चिम प्रांताला जोडणारा प्रांत जो तयार झाला, तो महाराष्ट्री प्राकृतच्या माध्यमातून तयार झाला आणि ती महाराष्ट्री प्राकृत प्रचलित झाली. अशाच प्रकारे भारताचा पश्चिमवर्ती भाग म्हणजे राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश या भागामध्ये सुद्धा जी भाषा बोलली जात होती, प्राकृत भाषा बोलली जात होती,
ती सुद्धा कालांतराने शौरसेनीच्या अपभ्रंशातून तयार झाली. त्यामुळे तिला सुद्धा अपभ्रंश प्राकृत या नावाने ओळखलं जाऊ लागलं आणि अपभ्रंश प्राकृतच्या या निर्मितीतून अनेक ग्रंथ संपदा निर्माण झाल्या आणि या अपभ्रंश प्राकृत मधूनच आजची गुजराती असेल, राजस्थानी असेल, मारवाडी असेल किंवा या प्रांतामध्ये अनेक भाषा आहेत, हिंदी भाषा असेल, तर या सर्व भाषांवर या अपभ्रंश प्राकृतचा अत्यंत असा हा जवळचा संबंध आहे. त्यातूनच निघालेली भाषा आहे. खूप असा त्यावर प्रभाव आहे. तर अशा भारताच्या विविध क्षेत्रामध्ये असलेल्या भाषांमध्ये, प्राकृत भाषांमध्ये त्याची विभागणी झाली आणि संपूर्ण देशामध्ये प्राकृत भाषाच त्यावेळी बोलली जायची. मनुष्याला आपण सहजच विचार करू शकतो की मनुष्य साधे बोल अगोदर शिकणार की संस्कारित झालेले बोल अगोदर शिकणार, सामान्य प्रक्रिया अगोदर शिकणार की संस्कारित प्रकृती अगोदर शिकणार. सहजच आहे. आपल्या मातेने, आपल्या आईने आपल्याला जे शिकवलं ते आपण अगोदर शिकतो आणि आपली माय बोली म्हणजे प्राकृत बोली त्यातूनच ह्या भाषा सर्व निर्माण झाल्या. असा हा खूप सुंदर असा प्राकृत भाषेचा इतिहास आहे. आणि त्या पद्धतीने महात्मा गौतम बुद्ध असतील, भगवान महावीरांनी असेल, या संपूर्ण पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर भारताच्या चारही प्रांतामध्ये भ्रमण केलं. चारही दिशेला भ्रमण केलं आणि प्रत्येक भाषेत या संपूर्ण भारतामध्ये जिथे जिथे ज्या ज्या भाषा बोलल्या जात होत्या त्या भाषांचा अभ्यास करून त्या जनसमुदायाला त्याप्रमाणे प्रबोधन केलं आणि त्यांना त्या प्रबोधनाच्या माध्यमातून त्याने त्या प्राकृत भाषेचा प्रचार प्रसार केला, आपल्या सिद्धांताचा प्रसार प्रसार केला. काही जण असं म्हणतात की प्राकृत भाषा म्हणजे जैन समाजाची भाषा, जैन धर्माची भाषा, जैन सिद्धांताची भाषा किंवा जैन ग्रंथांची भाषा, किंवा काही जण म्हणतात पाली प्राकृत म्हणजे गौतम बुद्धांची भाषा. महात्मा गौतम बुद्ध असतील किंवा भगवान महावीर असतील, त्यांनी कधीही ही भाषा यांची किंवा ती भाषा त्यांची असा कधी उल्लेख केला नाही. ज्या जनसमुदायामध्ये ते गेले त्यामध्ये समरस झाले आणि त्या प्राकृत भाषांचा त्याने वापर करून त्यांना प्रबोधन केलं. या का विशिष्ट वर्गाची एखादी भाषा मानणं हे खरोखरच एक विकृती आहे. म्हणूनच सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा अनेक जे उल्लेख आढळले त्या प्राकृत भाषेच्या माध्यमातूनच त्याला डिकोडिंग करण्यामध्ये प्रयत्न केला गेलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहिला की ईसापूर्व 6व्या शताब्दीमध्ये प्राकृतचं प्रचलन होतं आणि त्या पद्धतीने त्याचे दाखले पुन्हा आपल्याला पुढे येऊन कसे मिळतात की ईसापूर्व 4थ्या शताब्दीमध्ये साधारणतः सम्राट अशोकाचा काळ होता. 4थ्या, 3ऱ्या, 4थ्या, 5व्या त्या काळामध्ये सम्राट अशोक, भारताचं नाव जेव्हा घेतलं जाईल तेव्हा सम्राट अशोकाच्या इतिहासाला विसरून चालणार नाही. आणि सम्राट अशोक ज्याने युद्धही केलं, पण युद्धाचा पश्चाताप असेल किंवा युद्धाची खरी नीती लक्षात आल्यानंतर आपल्या समाजाला प्रबोधन करण्यासाठी, आपल्या समाजाला स्थिर करण्यासाठी त्यांनी अनेकांच्या सभा घेतल्या, अनेक विचारवंतांचे विचार स्वीकारले आणि सिद्धांत मांडण्याचा आणि लोकांना प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. असा हा सम्राट अशोक ज्याने मगध प्रांतावर राज्य केलं आणि त्या मगध प्रांतावर राज्य करता करता संपूर्ण भारतावर आपलं आधिपत्य मिळवलं. असा सम्राट अशोकाने सुद्धा त्या काळामध्ये समाज प्रबोधनासाठी जी भाषा वापरली ती भाषा प्राकृत. भगवान महावीर असतील, महात्मा गौतम बुद्ध असतील, त्यांचे तर ग्रंथच रचित आहेत प्राकृत भाषेमध्ये. त्यानंतर सम्राट अशोकाचा काळ आणि त्याने आपल्या विचारांना प्रकट करण्यासाठी शिलालेखांची रचना केली. अनेक ठिकाणी त्याने शिलालेखांच्या द्वारे आपले विचार समाजाला पटवून दिले. पार नेपाळमध्ये आत्ता सध्या आहे ते लुंबिनी असेल, ते प्रांत असेल, बिहार असेल, दक्षिण भारत असेल, महाराष्ट्र असेल, साताऱ्याजवळ सुद्धा अनेक क्षेत्रात लेख आहेत. त्यानंतर गुजरातमध्ये असलेला गिरनार शिलालेख असेल, ज्याच्यामध्ये 14 ओळी त्या सर्वात जास्त स्पष्ट दिसतात. मध्य भारत असेल, उत्तर भारत असेल, अफगाणिस्तानापर्यंत सम्राट अशोकाने आपले विचार प्रकट करण्यासाठी शिलालेखांच्या द्वारे प्राकृत भाषेचा वापर केलेला आहे. की अनेक वेळा आपण विचार करतो की आपल्यालाच खूप याची माहिती आहे. मगाशी सुद्धा बोललो की अनेक ठिकाणी प्राकृत भाषेचा अभ्यास हे विदेशी विद्वान
जास्त प्रमाणात करतात। मी एका अशाच प्रसंगातून जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी युनिव्हर्सिटीमध्ये प्राकृत भाषेवरच व्याख्यानासाठी जेव्हा गेलो तर अनेक प्राकृतांचाही मी अभ्यास केला होता। तेव्हा तिथे तिथले अभ्यासक होते, त्याने विचारलं, सर तुम्ही सर्व प्राकृतांचं सांगितलं, गांधारी प्राकृतचा उल्लेख केला नाही। मी पाहिलं तर होतो, त्याचा विचार तरी बघितला होता, पण त्याचा क्षेत्र विस्तार मी पाहिला नव्हता। तेव्हा मी म्हणालो मी पाहिलेला आहे आणि अफगाणिस्तानाच्या अलीकडे किंवा पलीकडे त्याचा क्षेत्र विस्तार होता असं मी त्यावेळी उल्लेख केला। तर ते म्हणाले नाही सर बरोबर आहे तुम्ही म्हणता अफगाणिस्तान आसपास, पण ते अफगाणिस्तानाच्या सुद्धा आज जी अरब कंट्री आपण म्हणतो, अरेबियन क्षेत्र जे आहे, त्या अरेबियन क्षेत्रामध्ये जी प्राकृत बोलली जात होती त्या प्राकृत भाषेला गांधारी प्राकृत, काय गांधारी प्राकृत या नावाने ओळखलं जात होतं। आजही तुम्ही इंटरनेटवर जर तुम्ही गांधारी प्राकृत म्हणून काढलात किंवा आणि चित्रांच्या माध्यमातून जर बघायला गेलात तर तुम्हाला त्यामध्ये दिसून येईल की गांधारी प्राकृतचा क्षेत्र त्याने मार्क करून दाखवलेला आहे। अनेक अभ्यासकांनी त्याचा उल्लेख केलेला आहे, अनेक इतिहासकारांनी खूप सुंदर प्रकारे त्यामध्ये सांगितलेलं आहे। तर ते गांधारी प्राकृतचं सुद्धा वर्णन त्यामध्ये येतं आणि तिथं असलेल्या शिलालेखांमध्ये सुद्धा लिपी तिथली असेल पण भाषा प्राकृत। खूप सुंदर असं हे दोघांचं कॉम्बिनेशन आहे की प्राचीन अशोकाच्या काळाबद्दल आपण बोलत होतो। सम्राट अशोकाने जागोजागी ज्या ज्या भाषा बोलल्या जात होत्या त्या प्राकृत भाषांमध्ये शिलालेख लिहिले आणि त्यामध्ये विविध लिपींचा त्याने विविध उपयोग केला। त्या म्हणजे ब्राह्मी लिपीच्या माध्यमातून त्या काळामध्ये ईसापूर्व काळामध्ये सुंदर अशा प्रकारे त्याचं वर्णन केलेलं दिसून येतं। ब्राह्मी लिपी, प्राकृत भाषा, विविध लिपी आहेत, सरस्वती असेल, शारदा लिपी असेल, अशा विविध लिपीमध्ये त्या प्राकृत भाषेचं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे। तर अशी या भारताची मूळ जी भाषा होती ती प्राकृत भाषा होती। सैलाओ इमं वाया विसंती एत्तो यनंती वा आओ एंतिम समुद्रम चियनंती सागराओ चिय जलायम। या सागरातूनच अनेक प्राकृत भाषा निर्माण झाल्या, प्रगतीपथावर आल्या आणि या भाषाच्या माध्यमातून त्यांनी या भारत देशाला संस्कृती दिली। अहिंसेची संस्कृती, सत्याची संस्कृती ही जर आपण जे अशोक चक्र पाहतो किंवा सिंह पाहतो त्याच्या जवळ लिहिलेला शिलालेख सुद्धा हा सुद्धा प्राकृतमध्येच लिहिलेला आहे। तर सत्य, अहिंसा, सत्य, आचौर्य, ब्रह्मचर्य या सर्व शांती देणाऱ्या सिद्धांताची जर भाषा आपण पाहायला गेली तर ती आपल्याला प्राकृत भाषा दिसून येते। प्राकृत प्राचीन काळापासून चालत आलेली ती प्राकृत। पण या सर्वामध्ये सुद्धा एक महत्त्वपूर्ण म्हणजे आपण असं पाहतो की प्राकृत आणि संस्कृत ह्या भारताच्या मुख्य दोन भाषा आहेत। पाहायला गेलो तर या मुख्य धारांमध्ये आपण पाहायला गेलो तर प्राकृत भाषा ही का महत्त्वपूर्ण ठरते, कारण आपल्याला ह्या भारताचा सहज अभ्यास करायचा असेल, या भारतीय संस्कृतीचा सहजपणाने अभ्यास करायचा असेल तर या सहज प्राकृत भाषेला जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। कारण या माध्यमातूनच आपल्याला त्या मूळ संस्कृतीकडे जाण्यास, सिंधू संस्कृती असेल, सिंधू पूर्व काळातील संस्कृती असेल, त्या संस्कृतीला ओळखायचं असेल तर त्या भाषेच्या माध्यमातून जावं लागेल। कारण मी आता भगवान महावीरांचा, महात्मा गौतम बुद्धांचा उल्लेख केला, सम्राट अशोकाचा उल्लेख केला, त्याच्या परवर्ती काळामध्ये 100-150 वर्षानंतरचा काळ आपण जर पाहिला तर या भारत देशाने एक दुसरा सम्राट दिला, तो म्हणजे सम्राट खारवेल। सध्याला ओडिसा प्रांत आपण या नावाने जे ओळखलं जातं तर त्या ओडिसा प्रांतामध्ये आज उदयगिरी आणि खंडगिरी हे दोन क्षेत्र जे प्राचीन इतिहास संपन्न असे क्षेत्र आपण पाहतो। तर त्या उदयगिरी आणि खंडगिरी मध्ये असलेल्या शिलालेखांना आज हाती गुंफा शिलालेख नावाने ओळखलं जातं। हस्ती गुफा, हाथी गुंफा या नावाने ते शिलालेख ओळखले जातात आणि त्या शिलालेखाची सुरुवातच संपूर्ण शिलालेख हा प्राकृत भाषेत आहे आणि ब्राह्मी लिपीत लिहिलेला। मी भाषी पुन्हा एकदा खास उल्लेख केला की ईसापूर्व काळामध्ये भारतामध्ये जी प्रचलित होती ती लिपी म्हणजे विशाल भारत देशाची जी लिपी होती ती म्हणजे ब्राह्मी लिपी आणि त्या ब्राह्मी लिपीमध्ये सम्राट खारवेलांनी आपले शिलालेख लिहिले आणि त्या शिलालेखांच्या माध्यमातून त्यांनी जनतेला संदेश देण्याचा प्रयत्न केला। आजच्या काळात आपण या वेबिनार असेल किंवा
लाईव्ह असं आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहोत। त्या काळात सुद्धा अशी सगळी ही पद्धती नसली तरी अनेक साधू संतांना, विचारवंतांना एकत्रित आणून त्यांच्याद्वारे विचार घेण्याचा जो प्रकार आहे, जी पद्धती आहे, जो विचार आहे, तो सम्राट अशोकाने आणि सम्राट खारवेलाने खास करून खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे। सम्राट खारवेलांनी जो आहे तो सम्राट खारवेलांनी त्या काळामध्ये म्हणजे ईसापूर्व 3-4 शताब्दीमध्ये तिथे एक विराट संमेलन भरवलं होतं आणि त्या संमेलनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक साधू संतांना, दिगंबर साधू संत असतील, अन्य साधू संत असतील, त्या साधू संतांना आमंत्रित केलं आणि त्या आमंत्रित करून त्यांनी त्यांचे विचार जे आहेत समाजाला देण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याचा जो संदेश होता तो संदेश खारवेल राजाने, सम्राट खारवेलाने 4थ्या शताब्दीमध्ये तिथे उल्लेखित केलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याची रचना करून तर अशा प्रकारे त्यांनी तिथे शिलालेख लिहिलेला आहे आणि तो प्राकृत शिलालेख नमो सिद्धानम या शब्दाने सुरुवात झालेला तो खारवेल राजाचा आणि ब्राह्मी लिपीत असलेला प्राकृत भाषेतला शिलालेख खूप अभ्यासास महत्त्वपूर्ण आहे। त्या शिलालेखाला यामुळेही महत्त्व प्राप्त झालेलं आहे किंवा कारण जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला, ब्रिटिशांच्या काळामध्ये भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा या भारत देशाला नामकरण काय करावं, संविधानाची रचना होत होती, तर त्यावेळी नामकरण काय करावं अशी जेव्हा चर्चा सुरू झाली त्यावर अनेक विचारवंत पुढे आले। तेव्हा तत्कालीन जे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी सुद्धा भारताच्या इतिहासाबद्दल अनेक ठिकाणी लेखन केलेलं आहे आणि आपल्या संविधानकारांनी सुद्धा खूप सुंदर प्रकारे त्याचेही दाखले घेतलेले आहेत। तर त्याची जेव्हा रचना होत होती, नामकरण होत होतं, तेव्हा त्यांनी असा उल्लेख केला की या देशाला जर नामकरण करायचं असेल, अनेक नावं होती, कोण काय सुचवत होतं, कोण काय सुचवत होतं, पण अशा जर नामकरण जर करायचे प्रसंग असेल तर त्याच्यासाठी काहीतरी प्राचीन उल्लेख असणं अत्यंत आवश्यक आहे। तो शिलालेख आपल्याला पुढच्या वेळी मी आपणासमोर प्रकट करेन, पुढच्या वेळी जेव्हा आपल्याशी चर्चा करायला येईल तेव्हा प्रकट करेन। तर तेव्हा जेव्हा स्वतंत्रतेच्या वेळी उल्लेख करण्यात आला की याचं नामकरण प्राचीन उल्लेखावरूनच झालं पाहिजे, तेव्हा सगळ्यात विश्वसनीय असं माध्यम कुठलं असेल तर ते शिलालेख आहे असं सगळ्या चर्चेमध्ये सर्व संशोधकांच्या अंती प्रकट झालं। आणि त्यावेळी सम्राट खारवेलचा ईसापूर्व 3-4 शताब्दीतला हा जो शिलालेख होता, या शिलालेखामध्ये लिखित स्वरूपात भारत देशाचं भरहवस्स अर्थात भारतवर्ष हे नामकरण सर्वप्रथम सम्राट अशोकाच्या त्या शिलालेखामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। म्हणूनच तेव्हापासूनच भारतवर्ष म्हणजे भरहवस्स म्हणजे भारत देश, हा जो राष्ट्र, भारत राष्ट्र, मोठा राष्ट्र, एक राष्ट्र भारत, एक संघ राष्ट्र जो आहे भारत देश, भारतवर्ष, भरहवस्स हे नामकरण त्या शिलालेखावरून होतं। किती महत्त्व आहे पहा या प्राकृत शिलालेखांचं की त्यावरूनच आपले सगळ्या अनेक लोकांमध्ये अनेक विवाद निर्माण होत असताना त्याला विवाद सोडवण्याचं जे महत्त्वपूर्ण कार्य केलं ते या शिलालेखांनी केलं आणि अशा माध्यमातून 3-4 शताब्दीपासून ईसापूर्व मी उल्लेख करत होतो आणि हळूहळू हीच प्राकृत भाषा प्रचलित होत होती, विद्वानांमध्ये सुद्धा बोलली जात होती, अनेक ग्रंथ लिखित झाले त्याच काळात। ईसाच्या पूर्व 1ल्या शताब्दीत असेल किंवा ईसा नंतरच्या प्रथम शताब्दीत असेल, ईसा जेव्हा इसवी सन सुरू झालं, इसवी सनाची गणना जेव्हा सुरू झाली त्याच्यानंतरच्या 1ल्या शताब्दीत सुद्धा अनेक जैन ग्रंथांची रचना झालेली आहे। धवला, जय धवला, महाधवला, अनेक जे अशा कालकाचार्य असतील त्यांच्या पूर्वीच्या काळातले त्यांचे गुरु परंपरा असेल, अनेक आचार्यांनी त्यावेळी लेखन करत असताना प्राकृत ग्रंथ लिहिले आहेत आणि त्याच माध्यमातून या भाषेला जीवनदान दिलं। आपण पाहतो पाणी बहता भला और साधू चलता भला, ज्याप्रमाणे जे पाणी वाहतं तेच पाणी जिवंत राहतं आणि एका ठिकाणी साठून राहिलं की ते पाणी सडून जाऊ लागतं।
तशीच ही प्राकृत भाषा आहे. ही प्राकृत भाषा नेहमीच प्रवाहशील राहिली, कुठं अडकून राहिली नाही, कुठं एका राज्यात अडकून राहिली नाही किंवा कुठल्याच एका बंधनात अडकून राहिली नाही. या प्राकृत भाषेला प्रकृती असं काय म्हणालं, कारण जशी परिस्थिती उद्भवेल त्या परिस्थितीप्रमाणे स्वतःला घडवून स्वतःला नवीन नवीन रूपात प्रकट करणारी भाषा म्हणजे प्राकृत भाषा. आणि त्यामुळंच या प्राकृत भाषेला नवनवीन रूप येऊ लागले. आणि नवनवीन मी प्राचीन आत्ता 6 प्राकृतांचा उल्लेख केला. मागधी, अर्धमागधी, पैशाची, महाराष्ट्री, शौरसेनी अशा विविध भाषांच्या उल्लेखाबरोबरच त्यामध्ये अनेक त्यामध्ये नवनवीन शोध, त्यामध्ये नवनवीन प्रारूप तयार होऊ लागले आणि नवीन प्राकृत भाषा निर्माण होऊ लागली. अशा प्रकारे प्राकृत भाषा निर्माण होत असताना या प्राकृत भाषेचा उल्लेख करत असताना अजून एक महत्त्वपूर्ण असं इतिहासातील नाव घेतलं जाणं अत्यंत आवश्यक आहे. ते म्हणजे सातवाहन वंशीय राजांचं. महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यापासून ते दूर सुदून दक्षिण ते गुजरात इकडे मगध प्रांतापर्यंत ज्यांनी आपली सत्ता चालवली ते महाराष्ट्राचे हाल राजाचे वंशीय म्हणजे सातवाहन वंशीय. सह्याद्रीपासून ते दूरवर असलेल्या या राज्य परंपरेला खरोखरच या प्राकृत भाषेला जिवंत ठेवण्यासाठी त्यांचं जितके उपकार मानावेत तितके कमी आहेत. कारण त्या काळामध्ये ही प्राकृत भाषा अत्यंत प्रचलित होती, जनमानसाची भाषा होती. आणि त्या जनमानसीय भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी सातवाहन वंशातीलच हाल राजांचे जे आहे, आज सुद्धा आपण ज्या ग्रंथाचा अत्यंत आदराने अनेक उल्लेखासाठी आपण त्याला नेहमीच अभ्यास करतो. मराठीचा अभ्यास करायचा असला तर हाल राजाच्या गाथा सप्तशती शिवाय आपण प्रारंभ किंवा मध्यकाळ पाहू शकत नाही. हाल राजाने गाथा सप्तशतीची रचना केली. खूप त्याची सुंदर अशी त्यांनी त्या काळामध्ये लोकांसाठी प्रेरणा दिली की ग्रंथ किंवा काव्य रचना करायचं असेल तर सर्वांना सामावून घेऊन कसं रचना करता येईल. तर त्या पद्धतीने त्यामध्ये त्यांनी खूप सुंदर अशा काव्यांची रचना केली. त्यांनी आपल्या समाजातल्या लोकांना, आपल्या राज्यातल्या लोकांना दौंडी पिटवली. बघा किती या भाषेला सुद्धा समृद्ध करायचं असेल तर लोकांनी काय काय प्रयत्न केले. त्यांनी दौंडी पिटवली की जो कोणी प्राकृत भाषेमध्ये एका काव्याची रचना करेल आणि मला आणून देईल मी त्याला एक सुवर्ण मुद्रा देईन. सातवाहन वंशाची दूरदृष्टी किती होती बघा. आपल्या जगात आपल्या राज्यातल्या प्रजेचे जर विचार ऐकायचे असतील, आपल्या राज्यातल्या प्रजेचे जर अडचणी समजून घ्यायचं असेल, एका राजाला कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे त्या काळापासून त्यांनी सूचित केलेलं आहे प्राकृत भाषेमधून. तर त्याने त्यासाठी राज्यामध्ये दौंडी पिटवली की जो कोणी एक जरी काव्याची रचना मला जर करून आणून देईल त्याला मी एक सोन्याची मुद्रा देईन. मग तो कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा त्याला नाही, तो कवी असला पाहिजे, त्याच्यामध्ये काव्य लिहिण्याची एक इच्छा असली पाहिजे. त्यांनी कशाही पद्धतीचं काव्य लिहून आणू दे, गाथा स्वरूपात असेल किंवा इतर स्वरूपात असेल, तो जर काव्य रचना करत असेल तर त्याने आणून द्यावं, त्याला आम्ही एक सुवर्ण मुद्रा देऊ. आणि तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये सुद्धा सुमारे 1 कोटी जनतेने आपापले काव्य दोहे, 2 लाईनचे एक दोहे जरी लिहून नेऊन आणून दिले तर त्याच्यासाठी सातवाहन वंशीय हाल राजाने एका सुवर्ण मुद्रा त्यांना भेट दिली असा उल्लेख त्यामध्ये स्पष्ट रूपाने आलेला आहे. आणि एक 2 नाही तर तब्बल 1 कोटी गाथा एकत्रित झाल्या. 1 कोटी सुवर्ण मुद्रा वाटून दिल्या. त्यांनी त्याची काळजी केली नाही, कारण भाषा जिवंत राहिली पाहिजे, विचार जिवंत राहिले पाहिजे, काव्य जिवंत राहिलं पाहिजे आणि आपल्या जनतेची भावना जिवंत राहिली पाहिजे. आणि ती सुद्धा कुठल्या तरी वेगळ्या भाषेत नव्हे तर जनतेच्या भाषेमध्ये, प्राकृतिक भाषेमध्ये, प्राकृत भाषेमध्ये त्या विचार आपल्या जवळ आले पाहिजेत. या भावनेने त्यांनी विचार मांडण्यासाठी त्यांनी काव्य मागवले आणि 1 कोटी काव्य एकत्रित झाले. राजा स्वतः खूप मोठा कवी होता हाल राजा. आणि त्यामधून त्यांनी बसून आपल्या विशिष्ट अशा लोकांच्या माध्यमातून विशिष्ट गाथांची निवड केली आणि 700 गाथा एकत्रित केला. आणि तीच गाथा सप्तशती म्हणजे 700 गाथा, 7 शतक असलेले एक ग्रंथ त्यांनी समाजासाठी आपल्यासमोर ठेवला.
तर या माध्यमातून अशा प्रक्रियेमधूनच ही प्राकृत भाषा जिवंत राहिली आणि त्यानंतर हळूहळू काळ पुढे चालत राहिला. 5वी शताब्दी 8वी शताब्दी अनेक ग्रंथांची रचना केली गेली आहे. मी उल्लेख करायला येतं, आता वेळ आपल्याला परत पुढच्या भागामध्ये आपण त्याच्या डिटेलमध्ये जाऊया. पण त्या काळामध्ये सुद्धा पुष्पदंत आचार्याने अनेक ग्रंथांची रचना केली आणि पौंचर्यम असेल विविध ग्रंथांची रचना करत भाषाच्या माध्यमातून प्राकृत भाषेच्या माध्यमातून अपभ्रंश, कारण हा काळ जो होता 2ऱ्या शताब्दी नंतरचा जो काळ होता हा प्राकृत भाषेवर परिवर्तन होणारा काळ होता. आणि या काळामध्ये अपभ्रंशीकरण, कारण मी मगाशी म्हणालो प्राकृत भाषा ही कुठल्याही एका समूहाची भाषा नाही आणि ती कधीही कोणाची लाज किंवा तमा बाळगणारी भाषा नाही आहे. ती जशी परिस्थिती असेल, जसा काळ असेल त्याप्रमाणे स्वतःला बदल घडवून आणणारी भाषा म्हणजे प्राकृत भाषा. म्हणूनच ती भाषा आज टिकली आहे. ती भाषा आज मराठीच्या स्वरूपात आपण जो बोलत आहोत, ही मराठी भाषा म्हणजे मराठी आत्ताच नामकरण आहे, पण ही मूळ भाषा म्हणजे प्राकृत भाषा. ही भाषा का टिकली, प्राकृत भाषा का टिकली, तर तिने स्वतःला सतत बदलत्या काळाप्रमाणे बदलून घेतलं. आज मग ती हिंदी असेल किंवा इंग्लिश भाषा आली किंवा अनेक विविध भाषा असेल, अनेक मुघल आक्रमण झाली, तर जे आक्रमण झाले असेल काय असेल, पण त्या भाषेबरोबर त्या भाषांचे शब्द सुद्धा तिने स्वीकार केले, संस्कृत मधले शब्द स्वीकार केले. म्हणूनच तत्सम तद्भव अशा प्रकारे त्यामध्ये विविध प्रकृती आल्या आणि त्याप्रमाणेच खूप सुंदर असे स्वतःमध्ये बदल घडवत या भाषेने स्वतःला नवनवीन रूपामध्ये स्वतःला प्रकट केला आणि ह्या मराठी भाषेला जन्म दिला. मराठी भाषेला आज इथपर्यंत आणला. मी 10व्या शताब्दीतला उल्लेख केला. चामुंडराय मंत्रीने जे तिथं शिलालेखामध्ये लिहिले, चामुंडराय करविले गंगाले सुत्ताले करविले, गंगराजाच्या सुत्ताने म्हणजे त्याने करविले असं त्यात उल्लेख केलेला आहे. तर त्या ग्रंथांचा उल्लेख करत ही प्राकृत भाषा जिवंत राहिली. कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे, जो ताटतो तो तुटतो, जो झुकतो तोच पुढे जातो. आणि ही भाषा प्राकृत म्हणजे झुकणारी, प्रसंगाला तर झुकणारी, पुन्हा बिकट प्रसंग गेला की ताठ राहणारी भाषा म्हणजे ही प्राकृत भाषा. आणि या माध्यमातून हिने अनेक भाषांना जन्म दिला, अनेक प्रारूपांना जन्म दिला, अनेक ग्रंथांना जन्म दिला. प्रत्येक शताब्दीतले ग्रंथ आपल्याकडे आज उल्लेख आहेत. मी आपणास खरं सांगू इच्छितो की जेव्हा मराठी भाषा, आता याचं एक मूर्तिमंत अत्यंत जिवंत अलीकडचं उदाहरण म्हणजे आपल्याला विचार करायला हरकत नाही. जेव्हा मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे असा उल्लेख करण्यासाठी किंवा अभिजात भाषा आहे हा दर्जा देण्यासाठी जेव्हा त्याचा अभ्यास केला गेला, मागच्या अनेक काळापर्यंत असं समजलं जायचं की ही भाषा फक्त संस्कृत भाषेपासून आलेली आहे. पण याचा खरा अभ्यास कोणी केलेलाच नव्हता किंवा अनेकांनी दुर्लक्ष केलं होतं. अनेकांनी अभ्यास जरी केलेला होता तर त्या अभ्यासकांकडे दुर्लक्ष केलं गेलेलं होतं. पण जेव्हा खऱ्या प्रकारे लिखित स्वरूपात त्याला सिद्ध करण्याची जेव्हा प्रवृत्ती आली, जेव्हा प्रसंग आला, तेव्हा त्याचा अभ्यास केला गेला आणि त्या संपूर्ण समितीने जेव्हा त्या मराठी भाषेला महाराष्ट्री प्राकृत असं जेव्हा नामकरण करण्यासाठी, मराठी प्राकृत करण्यासाठी एक पूर्ण प्रबंध लिहिला, त्या प्रबंधाच्या माध्यमातून त्यांनी सिद्ध करण्यासाठी जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की ही मराठी भाषा तर इकडे तिकडे कुठे नाही. अनेक शब्दांना, अनेक भाषातल्या शब्दांना, द्राविडी शब्दांना सुद्धा या मराठी भाषेने सामावून घेतलेला आहे, प्राकृतने सामावून घेतलेला आहे. पण मूळ जर गाभा आपल्याला पाहायचा असेल तर या मराठीला सुद्धा महाराष्ट्री प्राकृतनेच जन्म दिला. अनेकांचे संस्कार, अनेकांचे विचार तिने स्वीकार केले, मान्य. पण खरं जर त्याचा मूळ गाभा कुठं असेल तर त्याचे मातृत्व कुठं असेल तर ते महाराष्ट्री प्राकृतकडेच आहे हे त्याने सिद्ध करून दिलं. त्यातूनच ते सिद्ध केलं नसतं तर मराठीचा मूळ गाभा हा आपल्याला ईसापूर्व काळापर्यंत पोहोचवायचा होता, इसवी सनाच्या 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या, 10व्या शताब्दीपर्यंत तुमचं दाखवायचं होतं, तर ते शक्यच नव्हतं. म्हणूनच या मराठी भाषेचा, अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी त्याला जर त्याचा शोध जेव्हा केला गेला तेव्हा महाराष्ट्री प्राकृत भाषाच ही मराठीची जननी आहे. मायबोली मातेची म्हणजे आपली आजी, आपल्या मायबोली मराठीची आई म्हणजे ती आहे महाराष्ट्री प्राकृत. तर अशा प्रकारे सुंदर प्रकारे या प्राकृत भाषेचं विवेचन केलं गेलं. उत्तर काळामध्ये यामध्ये अनेक ग्रंथ सुद्धा लिहिले गेले.
त्या सर्वांचं सुद्धा विवेचनाच्या दृष्टीने आपण परत कधीतरी भेटूया. पण या माध्यमातून आपण जे आहे प्राकृत भाषेची साधना हे करणं आणि आपल्या संस्कृतीला विसरतो, जो आपल्या आईच्या आईला विसरतो किंवा आईच्या आईचं अस्तित्व मानण्यास तयार होत नाही, तो व्यक्ती या जगामध्ये टिकूच शकत नाही. त्यामुळं आपल्या मराठीची मायबोली, मराठीची आपल्या सिंधू संस्कृतीची खरी बोली, हे तर मी एका महाराष्ट्रीय प्राकृतबद्दल बोललो. प्रत्येक प्राकृत हिंदीची जी जन्य आहे, उर्दू भाषेमध्ये प्राकृतमधलेच मुख्य शब्द आहेत. लिपी जरी त्याची उर्दू असली तरी त्यावर पूर्णतः, कारण पाकिस्तान हा प्रदेश सुद्धा भारताचाच एक प्रदेश होता आणि त्याची बोली सुद्धा, उर्दू भाषेची बोली सुद्धा प्राकृत बोलीच होती. लिपी भले त्या क्षेत्रानुसार वेगळी झाली असेल, पण त्याची मूळ भाषा जी होती प्राकृतच होती. हे प्राकृत शब्दच त्यामध्ये आहेत. जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा आपल्याला ते समोर सहज लक्षात येईल. ब्रह्मत्वाची लिपी ती ब्राह्मी लिपी, आणि त्या ब्राह्मी लिपीच्या माध्यमातून भाषा देणारी भाषा ती प्राकृत भाषा. अशा प्रकारे या अनेक भारतीय भाषांना जन्म देणारी ती प्राकृत भाषा आजही आपल्याला निश्चितच अनेक असे दाखले देऊ शकते, जे आपल्याला आपल्या अभ्यासासाठी उपयोगी ठरू शकतात. सरतेशेवटी मी एवढंच सांगू शकेन की प्राकृतच्या उर्वरित प्राकृतबद्दल आपण पुनश्च कधीतरी बोलूया. पण पाय कव्वस नमो पाय कव्वम निम्मियम येन ताहम चिय पडमामो जे ताणम वियावून जानंती. म्हणजे प्राकृत काव्याला नमस्कार. पाय कव्वस नमो, प्राकृत काव्याला नमस्कार. महाकवीने खूप सुंदर प्रकारे त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. पाय कव्वस नमो, प्राकृत काव्याला नमस्कार. पाय कव्वमच निम्मियम येण, प्राकृत काव्याची निर्मिती ज्यांनी केली त्या सर्वांना सुद्धा माझा नमस्कार. ताहम चिय पणमामो, ताहमचिय त्यांना सुद्धा पणमामो मी नमस्कार करत आहे. पडिऊन जे वियाणंती, पडिऊन म्हणजे वाचन करून जे वियाणंती. वज्जालगम नावाचा सुंदर असा हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्यामध्ये 6वी गाथा ही खूप सुंदर प्रकारे पाय कव्वस नमो, प्राकृत काव्याला नमस्कार. पाय कव्वम निम्मियम ज्यांनी निर्मिती केली त्यांनाही नमस्कार. आणि तुमच्यासारख्या सर्व दर्शकांना, सर्व वाचकांना, सर्व अभ्यासकांना सुद्धा त्या कवीने एकाच पदामध्ये नमस्कार केला. ताहमचिय पणमामो, त्यांना सुद्धा मी नमस्कार करत आहे, जे या काव्याचा अभ्यास करत आहेत, या प्राकृतचं वाचन करत आहेत. तर अशा प्रकारे सुंदर असं विवेचन त्यामध्ये केलेलं आहे. गिरिश्रव्य प्रकृतिमदरा प्राकृतगिरः सुभव्य अपभ्रंश सरस्वचनम भूतवचनम गूढत्तदेशि संयम सुललियम वन्ने हि विरयम रम्मम पाय कव्वम लोये कस्सन ह्ययम सुहावे. ज्या गूढार्थाने भरलेली, अनेक रसाने भरलेली अशी ही प्राकृत भाषा असताना कोण प्राकृत भाषेचा अभ्यास करणार नाही. अर्थात कवी सांगतोय की याचा प्राकृत भाषेचा अभ्यास हा आपल्याला भारतीय सिद्धांत, भारतीय आपल्याला जर तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायचा असेल तर प्राकृत भाषेशिवाय पर्याय नाही. मूळ भारतीय परंपरेचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला प्राकृत भाषेशिवाय पर्याय नाही. या माध्यमातून आपण आज प्राकृत भाषेबद्दल चर्चा केली. सिंधू अकॅडमीने खूप चांगल्या पद्धतीने कार्य केलेलं आहे. माननीय श्री सुजितजी शिंदे आणि त्याचबरोबर त्यांच्या सहकार्याने या माध्यमातून मला आपणापर्यंत पोहोचण्याची जी एक संधी दिली त्यासाठी मी सिंधू अकॅडमीचा अत्यंत खूप खूप आभारी आहे. त्यांनी पुनश्च याच पद्धतीने जे अनेक आलेख प्रस्तुत केलेले आहेत ते सुद्धा अभ्यासपूर्ण आहेत. मला सुद्धा ऐकून खूप अनेकांचे विचार ऐकून अनेकदा खूप त्यामधून सुद्धा माहिती मिळते. तर या सिंधू अकॅडमीच्या या अशा कठीण परिस्थितीत सुद्धा लोकांपर्यंत पोहोचण्याची जी भावना त्यांनी प्रकट केली आहे त्यासाठी त्यांच्या त्या संपूर्ण समितीला मी अनेक शुभेच्छा देतोय. आणि पुनश्च एकदा कधीतरी वेळ मिळाल्यानंतर आपण भेटूया. प्राकृत भाषेची महिमा आणि त्यामधले असलेल्या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला कसे चांगले विचार ऐकायला मिळालेले आहेत, वाचायला मिळालेले आहेत, ह्या विषयावर घेऊन पुनश्च एकदा भेटूया. पाय कव्वस नमो सरस्वती प्रसादेन कव्वम कुवंती मानवा तम्हा निश्चल भावेन पूजनीया सरस्वती. नमस्कार.